मिस्टर अर्जुन, व्हॉट यू से? आपण ही डील तर करूयातच, पण मला तुम्हाला काहीतरी सुचवायचं होतं. हो बोला ना. तो विचारातून बाहेर येत म्हणाला. काय आहे? माझी मुलगी आहे लग्नाची. हवं तर भेटून पाहून घ्या तिला, मग सांगा हवं तर. आय एम रिअली व्हेरी सॉरी मिस्टर देशमुख. लेट मी मेक क्लिअर, बिझनेस आणि पर्सनल आयुष्य मी एकत्र करत नाही. डील करायची म्हणून जर का तुम्ही लग्नाचं मध्ये आणत असाल ना, तर प्लीज आपण नको करूयात ही डील, कारण मला नाही जमणार. आणि लग्नाचं म्हणत असाल तर लग्न बिग्न करण्यात मला आता जराही इंटरेस्ट नाही आहे. आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतीये. अध्यायम भाग 6. दुपारची वेळ होती. लंचसाठी आज सोबत एक मोठे हॉटेल बिझनेसमॅनही होते, त्यामुळे त्यांच्यासोबत तो हॉटेलमध्ये आलेला. हॉटेलमध्ये येताच जेवणाची ऑर्डर दिली गेली. जेवण यायला तसा वेळ होता, पण फुटबॉलच्या मॅचचा आवाज आला म्हणून त्याने समोर पाहिलं तर समोर चालू असलेल्या टीव्हीवर फुटबॉलची मॅच लागलेली. तिकडं लक्ष गेलं तसं त्याच्या मनात वादळ उठलं. काहीतरी कायमचं हरवलंय. अगदी मनात असताना ते सोडावं लागलं याची टोचणी त्याला त्या क्षणाला छळू लागलेली. स्वप्नांवर पाणी कसं सोडायचं यात तो आता चांगलाच तरबेज झालेला. खेळण्याशिवाय काही सुचत नाही का तुला? इथे बाप मरतोय आणि तुलाही असली खेळाची थेरं सुचत आहेत. काही नाही, अभ्यास कर म्हणे फुटबॉलपटू व्हायचंय. ही आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांची कामं नाही आहेत, लक्षात ठेव. अभ्यास करून शिकून मोठं काहीतरी व्हायचं ध्येय ठेव, नाहीतर कोणी विचारणार सुद्धा नाही. फुटबॉल कसला खेळतोयस? लहानपणी फुटबॉलपटू व्हायची स्वप्न पाहणाऱ्या अर्जुनला एकाएकी बाबांची वाक्य आठवू लागली आणि त्याला त्याच्या आयुष्यात आवडतं स्वप्न कसं बाजूला ठेवावं लागलं हे सुद्धा आठवू लागलं. ऐन तारुण्यात पदार्पण केलं आणि 10वी-12वी नंतर आपल्या करिअरसाठी त्याने बाबांच्या आग्रहाखातर कॉमर्स साईड निवडली. त्याला बॉडी बिल्डिंगचंही वेळ होतं, पण तेव्हा तेवढे पैसे कुठून येणार होते? घरची परिस्थिती बेताची होती, तरीही पार्ट टाईम जॉब करून तो पैसे मिळवायचा आणि त्याने जिम ही लावलेली. मग पार्ट टाईम जॉब, जिम आणि सोबतच शिक्षणही तो पूर्ण करत होता. पण तोच अचानक बाबांचा अपघात झाला. अपघातात त्यांचा झालेला मृत्यू आणि त्याच्यावर आलेली घरातली जबाबदारी यामुळे त्याला खेळपटू होण्यापेक्षा शिकून काहीतरी होण्याचं ध्येयच निवडावं लागलं. जिम ही तर तेव्हाच सुटली. हा प्रवास इतका सुखाचा नसणार होता, तरीही त्याने स्वतःचा बिझनेस उभा करायचा विचार केला होता. एका बाजूला बिझनेस उभा राहत होता आणि दुसऱ्या बाजूला आता आईची तब्येत ठीक नसायची. मग आईच्या आग्रहाखातर त्याने स्नेहाशी लग्न केलं. त्याला इतक्यात लग्न करायचं नव्हतं खरं तर, कारण बिझनेस सेट करायचा होता, पण आईला तिच्या डोळ्यात देखत त्याचं झालेलं लग्न पाहायचं होतं. सुरुवातीला स्नेहाबद्दल फारसा जिव्हाळा नव्हता त्याला, पण लग्नानंतर प्रेम हे होतं या विचाराप्रमाणे त्याला नंतर तिच्याबद्दल प्रेम वाटू लागलेलं. लग्नानंतर आई त्या एका वर्षात गेली आणि निदान तिची सोबत तरी राहील ही त्याची अपेक्षा कायमची भंग पावली. या सगळ्यात फुटबॉलपटू व्हायचं स्वप्न कुठल्या कुठे मातीत मिसळलं होतं हे त्याला देखील कळलंच नव्हतं. त्याचे एक फुटबॉल कोच त्याचा खेळ पाहून त्याने फुटबॉलपटू व्हावं म्हणून कितीतरी मागे लागलेले. शिवाय मित्रही तर होते, पण ते सगळे हातातून सुटून गेले होते आणि आज राहिलेला केवळ स्वप्नांचे पंख छाटलेला, रक्तबंबाळ झालेला, कोरडा आणि भावनाशून्य एक बिझनेसमॅन. मिस्टर अर्जुन, व्हॉट यू से? मी काय म्हणतो, आपण ही डील करूयातच, पण मला तुम्हाला काहीतरी सुचवायचं आहे. हो बोला ना. तो विचारातून बाहेर येत म्हणाला. काय आहे? माझी मुलगी आहे लग्नाची. हवं तर भेटून पाहून घ्या तिला, मग सांगा हवं तर.
आय एम सॉरी मिस्टर देशमुख, लेट मी मेक क्लिअर. बिझनेस आणि पर्सनल आयुष्य मी एकत्र करत नाही. डील करायची म्हणून जर का तुम्ही लग्नाचं मध्ये आणत असाल ना, तर प्लीज आपण नको करूयात ही डील, कारण मला नाही जमणार. आणि लग्नाचं म्हणत असाल तर लग्न बिग्न करण्यात मला आता जराही इंटरेस्ट नाही आहे. अहो असं का बोलत आहात मिस्टर अर्जुन? अहो आपली डील फिक्स आहे. बस मला तुम्ही चांगले वाटलात माझ्या मुलीसाठी, आणि मला खात्री आहे तुम्हाला सुद्धा ती आवडेल, म्हणून तुम्हाला बस एकदा तिला पाहून घ्या असं म्हणत होतो. म्हणजे अर्थात तुम्ही इंटरेस्टेड असाल तर. देन आय एम नॉट इंटरेस्टेड इन ॲट ऑल. आमच्या कंपनीचं काम पाहून तुम्हाला जर काही डील करावी वाटत असेल तर आपण पुढं जाऊया, पण लग्नासाठी म्हणत असाल तर ओके आय गॉट इट, लीव इट मिस्टर अर्जुन. ते वयस्कर क्लायंट म्हणाले आणि शांत झाले. अर्जुनच्या चेहऱ्यावर मात्र प्रचंड आठ्या आणि नाराजी होती. बहुतेक त्याला त्यांनी असं काही विचारणं आवडलंच नव्हतं. इकडे अक्षयाच्या बाबांना समजत नव्हतं की तिला लग्नासाठी कसं तयार करावं, कारण ते काही आयुष्यभरासाठी तिच्या सोबत राहू शकत नव्हते, आणि हीच गोष्ट त्यांना तिच्यासाठी काळजीत पाडायची. तिला एकटं राहावं लागू नये, तिला योग्य त्या व्यक्तीची तरी सोबत मिळावी अशी साधारण अपेक्षा त्यांना तिच्याबद्दल वाटत होती. पण आज पुन्हा ती नाही असं ठामपणे बोलली आहे पाहून त्यांना पुन्हा काळजीत पडायला होत होतं. तिच्याशी पुन्हा काहीतरी विषय काढून बोलावं लागेल असं त्यांना आता वाटत होतं. शिवाय जेवण झाल्यापासून ती काही तिच्या रूममधून बाहेर आली नव्हती. 4ची वेळ झाली पाहून दोघांसाठी चहा ठेवलेला आणि झालेला चहा घेऊन ते तिच्या रूमजवळ आले आणि तिच्या रूमचं दार वाजवलं. अक्षया, अक्षया, अगं चहा बनवलाय मी आपल्यासाठी, दार उघडतेस का? हो आले. तिने आतून आवाज देतच दार उघडलं आणि बाबा आत आले. काय करत होतीस इतका वेळ? का झोपली होतीस? झोपते कुठली मी बाबा, अहो उद्याची तयारी करत होते. उद्यापासून जॉईन व्हावं लागेल ना मला. तिथं जॉईनिंग करताना काही डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत, तेच जुळवाजुळवी करत होते. अगं काय सांगतेस? पण मगाशी तर म्हणाली होतीस की तू मंडेपासून जाणार आहेस. अहो हो, त्यांनी आधी तसंच सांगितलेलं बाबा, पण मगाशी कॉल आलेला त्यांचा तसा की उद्यापासून जॉईन व्हावं लागेल. अगं काय सांगतेस? कुठं काय ते तर सांग. अहो कोथरूडला अवनी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी आहे, त्यांच्यासाठी काम करायचं आहे मला. आय एम सो एक्सायटेड बाबा. गुड, तुझ्या मनासारखं होतं आहे. आणखी काय हवं मला? तू खुश तर मी खुश. थँक्यू सो मच बाबा. आणि काय हो, मी केला असता ना चहा, किती गोड केला आहे. साखर जरा कमी वापरत जा हो, उगाच शुगर लेवल स्पाईक होईल. डायबिटीज आहे तुम्हाला, विसरता कसे हो तुम्ही? ती चहाचा घोट घेऊन बोलली. अगं आज केला फक्त, आणि तूच म्हणतेस ना मी प्रेमाने बनवतो, मग म्हणून झाला असेल गोड. बाबा मिश्किल हसत म्हणाले, तशी तीही हसली. हो का? ते काही नाही, इथून पुढे चहा मीच बनवणार तुमचा. अगं कसं शक्य आहे? आता तू तर जॉबला जाशील, मग माझा मलाच बनवावा लागेल ना. तरीही बाबा काळजी घ्या हो, मला किती काळजी वाटते तुमची, तुम्हाला कळत नाही का? हो कळतं मला ते, पण मग अक्षया मलाही तर तुझी काळजी वाटते. मी आहे तोपर्यंत आहे, पण माझ्यानंतर तुझी काळजी कोण घेणार? ओहो, तुम्ही पुन्हा सुरू झालात. बाबा लग्नाचा विषय नको, एकदा बोलले ना. अक्षया, आपलं म्हणणारं कोणीतरी हवंच ग आयुष्यात. ऐक ना माझं, आपण बघायला सुरुवात करू. जेव्हा ठरेल तेव्हा ठरेल लग्न. तुला तुझ्या मनासारखा जोडीदार मिळाला म्हणजे मग मीही आनंदाने हे जग सोडायला मोकळा. बाबा असं बोलणार नाही आहे हा तुम्ही. तुम्ही कुठेही जाणार नाही आहात मला सोडून. अक्षया, वस्तुस्थिती स्वीकारायला शिक बेटा. माझंही वय झालंय, आणखी किती दिवस जगेन मी असा ते मला काही माहीत नाही. बाबा मला एवढं माहिती आहे, तुम्ही जसं आईला समजून घेतलं तसं मला कोणी समजून घेईल असं मला वाटत नाही. आजकाल जगात फक्त स्वार्थ पाहिला जातो, प्रेम नसतं हो कोणी करत.
आणि काही फरक पडत नाही जर लग्न झालं नाही. आणि तुमच्या माघारी माझं काय होईल अशी काळजी फारच वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही बिलकुल टेन्शन नका घेऊ. मी ठरवलंय एखाद्या अनाथ मुलीला दत्तक घेईन हवं तर, आणि तिलाच माझं आयुष्य बनवेन. हे चूक आहे अक्षया. मी फक्त तुझ्या आईला समजून नाही घेतलं. तीही घ्यायची. जेव्हा दोन्हीकडून या गोष्टी होतात तेव्हाच संसार टिकतो बेटा. त्याने काही गोष्टी समजून घेतल्या तर तुलाही घ्याव्या लागतील. पण बाबा, आजकालची मुलं कशी आहेत माहिती आहे ना तुम्हाला. अगं, सगळे थोडीच असे वाईट असतील. कोणीतरी असेल ना तुला हवा तसा, पण समोरच्याला संधीच दिली नाही तर कसं काय कळेल. बाबा, तुम्ही हार मानणार नाहीत या विवादात, मला माहिती आहे. प्लीज आपण नको बोलूया या विषयावर. तसंही माझं मत बदलणार नाही आहे. अक्षया बोलता बोलताच तिला संपलेला चहाचा कप घेऊन उठली आणि त्यांच्याही हातातला कप घेऊन सरळ निघून रूम बाहेर गेली. अक्षया, अक्षया, देवा भगवंता, आता तूच समजाव रे हिला. नक्की कसले गैरसमज करून घेतलेत तिने मनात, मला कळतच नाहीये. आज ऑफिसचा पहिला दिवस म्हणून अक्षया आवरून तयार होत होती आणि जाण्याआधी देवाच्या पाया पडत होते. देवा, आजचा पहिला ऑफिसचा दिवस चांगला जाऊ दे. अर्थात मी माझं बेस्ट देत राहीन. बस आता सगळं ठीक होऊ देत. आणि तू सोबत आहेस तर सगळं छान होणार, आय एम शुअर. ती देवाच्या पाया पडत मनोमन काहीतरी प्रार्थना करते. एवढंच बाजूला उभे बाबा पाहत होते. एवढ्यात देवासमोर हात जोडून ती बाबांच्या पायात वाकली. बाबा, आशीर्वाद द्या. लवकर तुला तुझ्या मनासारखा मुलगा मिळू दे. हे काय बाबा, यशस्वी हो असं काहीतरी म्हणायचं सोडून हा कसला आशीर्वाद देताय. चला मी निघते. वेळेवर जेवण वगैरे करा. आणि हो, माझं एक कुरिअर येईल दुपारी, ते तेवढं घ्या. आणि हो, पैसे नाही द्यायचे. प्रीपेड ऑर्डर आहे ती. मी निघते आता. उगाच पहिल्या दिवशी लेट व्हायला नको. ती हसून म्हणाली आणि सँडल पायात चढवून घराबाहेर पडली. अवनी टूर्स अँड ट्रॅव्हल्स. आतमध्ये प्रवेश करताच सुंदर अक्षरात नाव लिहिलेलं होतं वॉलवर आणि त्यापुढेच रिसेप्शनिस्टचं टेबल होतं. पाहताच क्षणी नजरेत भरेल असं ते ऑफिस होतं. मागच्या वेळी तिला जॉब मिळालेला त्यापेक्षा या ऑफिसचा रुबाब काही वेगळाच वाटत होता. आणि आता आपल्याला इथं काम करायचं या विचाराने ती खूप आनंदित झाली होती. तिला समीर अधिकारी यांना भेटायचं होतं. ती रिसेप्शनवर आली आणि तिथं चौकशी करू लागणार. एक्सक्यूज मी. एवढ्यात पाठीमागून रिसेप्शनिस्टला सूचना करत एक सूटबुटातील व्यक्ती पुढं आला. शिरीन, आज कोण कोण भेटायला येणार आहे त्यांच्या डिटेल्स पाठव. आणि हो, आपली मागच्या वीकमध्ये गेलेली युरोप, पॅरिस आणि मलेशिया टूर कशी झाली आहे त्याचे फीडबॅक मला लगेचच शेअर कर. येस सर, लगेचच पाठवते. रिसेप्शनिस्टने म्हणताच अर्जुन निघून गेला. अक्षया मात्र तो गेला त्या दिशेला पाहतच राहिलेली, कारण तिनं त्याला ओळखलेलं. आजचा पार्ट इथंच संपलेला आहे. ओ माय गॉड, म्हणजे अक्षया अर्जुनच्या ऑफिसमध्ये आली आहे. बघूया काय होत आहे पुढे. त्यासाठी ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.